हे जैव व्हेरायटी होय, म्हणजे जैवची बॅग लावली ती आपण. आता साधारण इले कमीत कमी 150च्या जवळपास ही पाती आहे. हो. ह्या ज्या बोंड्या आहे, ह्या बोंड्या आहे, हे बोंडी 70-80 बोंडी इले पॅक झाली आता. हो, 100 बोंडी इले पॅक होऊ शकते अधिक. हे तूर होय, तुरीचं वाण आहे चारू. चारू तूर होय. तर याची लागवड याची लागवड कधी केली होती? याची लागवड मिरगात. मिरगात हो, म्हणजे पाणी पडल्यानंतर मिरग 7 तारखेला सुरू झाला, 16-17 लागवड झाली असं आमची. जून महिन्यामध्ये? हो, जून महिन्यामध्ये. तुमचं नाव सांगाल पूर्ण? माझं नाव नरेश बाबाराव खराडे, राहणार पेठ मांगरोळी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. तर तुमच्या शेतामध्ये आता सध्या म्हणजे कोणते कोणते पीक लावलेलं आहे? माझ्या शेतात सध्या पराठी आहे आणि तूर आहे. 2च वाण आहे माझ्याजवळ. दूर. आणि संत्र्याची झाड आहे ना? संत्रा झाड तिकडल्या बगीचात आहे. त्या बगीच्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने लागवड केली मग? याचं अंतर समजा 2.5 हाताचं अंतर आहे कपाशीमध्ये. याच्यामध्ये 2.5 हाताचं अंतर. 2.5 बाय 1.5 अशी लागवड केली. 1-1.5 लागवड. आणि वाण कोणता? हे जैव व्हेरायटी होय, जैव व्हेरायटी. तर आज आता याची म्हणजे झाडाची जर हाईट पकडली, हे किती महिन्याचं झाड झालं आता? हे पकडणं आता जून, जुलै, ऑगस्ट, हे जास्तीत जास्त 3-3.5 महिन्याचंच पीक आहे. 3-3.5 महिन्याचं. तर म्हणजे तुम्ही समाधानी आहे का? म्हणजे आम्ही समाधान आहेच भाऊ. आम्हाला काय आता भावावर आहे शेवटी. भाव काय भेटते त्याच्यावर आहे. आम्हाला 10,000 रुपये क्विंटल भाव पाहिजे या पराठीचा, कारण एवढा खर्च आहे. 3 डोस झाले खताचे. अच्छा. हो, 3 डोस म्हणजे एका वेळेस कमीत कमी एका एकराले 3 पोते टाका लागते. अच्छा. हो, एका डोसाचे 9 पोते. तर एक पोतं किती पडतं? एक पोतं 1500चे पडते, 1200चे पडते. साधारण खत 1500च्या वरच आहे आता. त्याच्या खाली तर खातच नाही आहे. अच्छा. फक्त युरिया येते आणि एक सुपर फॉस्फेट 700-800 रुपयाचं. सुपर फॉस्फेट. तर याच्यामध्ये मग तुम्ही बेड पद्धतीने केलं की नॉर्मल पद्धतीने? आम्ही बेडचं नाही आमचं, अशी ताशीच पेरली आहे काकर फाडून जोडीनं. अच्छा. तर तुमचं गाव सांगाल? गाव? माझं गाव पेठ मांगरोळी. पेठ मांगरोळी, जिल्हा अमरावती. तालुका वरुड, जिल्हा अमरावती. अच्छा. तर हे किती एकर मध्ये आहे मग? हे 3 एकरात आहे पराठी. आणि इकडे तूर आहे. मधात तूर लावली आहे. 4 तास पराठीचे घेतले, 5 तास तुरीचं लावलं आहे. तर आता याचे हे तरी किती दिवसांनी याचं हे निघेल? कापूस काय? कापूस आता पुढच्या महिन्यात निघेल. पण काही ठिकाणी तर कापूस निघालेला बरोबर आहे ना ते.